काल तर एका पट्ट्यानं सांगितलं, ती निघाल तर कुसळून मोडून तियार माळ्याकडं. कोणचं गाव रे ती? दहानोरी. बार्शी तालुक्यातलं गाव आहे दहानोरी. मला व्हॉट्सअपवर मेसेज केला, खासदार उमरेजे का? हाय म्हणलं आपणच. जरा एक अडचण झाली म्हणला. काय झालंय म्हणला, नवीन 12 टायरची गाडी घेऊन पहिली ट्रिप आणायला गेलतो, गाडीचं टायर पंक्चर झालं आणि माझ्या गाडीत जॅकच नाही म्हणला दादा. आता दुसरं कोणाची तर ओळख नाही म्हणला आपली. तुमचा नंबर होता म्हणून तुम्हाला मागतो गाड्या म्हणला. बरं काय करू म्हणला आता? म्हणला तेवढा जॅक बघून द्या गाड्या म्हणला मला कुठं. आता जॅक दहानोरीची लोक होती ओळखीची, धनराज गोरे म्हणून कार्यकर्ते आहेत आपले. त्याला फोन लावला, म्हणलं बाबा असा असा एक माणूस अडकलाय, त्याला जरा जॅक नेऊन द्यायचा. ती बी विचारात पडलो, काय भानगड आहे की म्हणलं. म्हणलं खासदार साहेब ही काय तुमचं काम आहे का म्हणला. म्हटलं अडचण आपल्याकडे आल्यावर काम कोणाचं आहे? तू ती बाकीची विचार करू नको म्हणलं. जॅक हुडक आधी जॅक, आणि गाडी बाहेर टायरची आहे बरं का म्हणलं, त्यातून तू ट्रॅक्टरचा जॅक घेऊन जाशील. कार्यकर्ता बी हुशार बिचारवाला, पंक्चरवाल्यालाच घेऊन गेला मोठा लटच्या मोठा लट जॅक. हे जॅक लावला, पंक्चर काढलं, कार्यकर्ता 1 नंबरच्या स्पीडनं खुश. सांगायचा मुद्दा काय, आणि आम्ही स्वतः नशिबान काय समजतो की एवढं साधातलं साधं काम पडल्याच्या नंतर सुद्धा माझा खासदार माझं काम करेल ही विश्वास आहे आम्ही त्याच्या मनात निर्माण केलाय. आम्ही म्हणलं नाही माझं काम आहे का तुझं काम आहे. अडचणीत आहे, अडचणीत मदत करणं आपली जबाबदारी आहे, आणि ती प्रामाणिकपणे करतोय. राहू दे की नको. आणि ही सगळे विषय सांगत असताना होय कालची किशावर यावंच लागेल की. मल्हार पाटलाला मी आता संस्कृतीवर बोलले म्हणून म्हणतो, त्याला काय मी आरुतूर नाही, आवाजाऊ बोलतो. परवा जिल्हाधिकारी कार्यालयात काय विषय होता हो? 2022चा विमा शेतकऱ्याला वाटायला चालू केलंय कंपनीनं. आता ही तर सरकारची विमा कंपनी आहे, केंद्र सरकारची. आम्ही तर नाव वाजलेलो होतो, आम्ही लय खुश होतो. जमिनीवर सुद्धा चलन गेलो, आम्ही थोडा आदर चालला होता. म्हणलं आता सरकारची विमा कंपनी आली, आता काय अडचण. काय भानगड केली हो कंपनीनं? एकाच गट नंबर मधले 2 तुकडी, सखे भाऊ बांधकरी, एकाला 1 हेक्टरला 20,000 रुपये हेक्टरी, आणि दुसऱ्याला कुणाला 2,000, कुणाला 5,000. आता भावाला 20,000 मिळाले तर ह्याला 2,000 मिळाल्यावर कसं वाटेल? की गेलाय परेशान होऊन शेतकरी जाजावलाय. अरे म्हणलं ही प्रायव्हेट कंपन्या फसवतात म्हणून ऐकलं होतं, ही तर सरकारचंच निघालं की. ह्या पद्धतीनं कामकाज झालं. पण ती श्रेय घेणार, ती स्पेशलिस्ट म्हणून मिरवतय ती. त्यानं काय केलं, पेपरला बातमी दिली, आता शेतकरी बिचारे कामात आहेत, रबीची पेरणी करायलेत, कोण अडचणीत आहे, कोण कोण जण उघड डोकं उपटीत बसलं. ह्याला 2,000 मला, ह्याला 20,000 मला कसं काय 2,000. आणि ही काय करतंय, त्यांना म्हणतो या कलेक्टर कचेरीवर. गेले बिचारे शेतकरी. आता आमदारांना आम्ही सांगितल्यावर तुम्हाला काय वाटेल, चला बाबा आपलं काहीतरी काम मार्गी लागलं. तिथं गत शेतकरी सगळे. आणि गंमत अशी
किती शेतकरीच गोष्ट द्यायला लागले, खोके सरकारचा अधिकार असो, गद्दार सरकारचा अधिकार असो, हे न बोलविलेली. म्हणलं ही तर लय मोठी ती म्हणते ती की काय टाकून आता इथं नको, असंसदीय नको. कळणार मला माहिती. तिथं ती गोंधळ चालू. त्याच्यातला एक शेतकरी, दोघ जण काय म्हणले, आज तक्रार निवारण समितीची बैठक आहे, हे बघा स्पेशलिस्ट आमदार कसा आलाय ना, आपला खासदार कुठं आहे, आपला आमदार कुठं आहे. आमच्या दोघाला मला न कैलास पटला. मग आपली आटे हल्ली. मी कलेक्टरला फोन लावला, म्हणलं बैठक आहे का. ती म्हणला त्या अधिकारीची बैठक आहे. मग शेतकऱ्याला कशाला बोलवलंय म्हणलं तुम्ही. नाही म्हणले बाबा आपण शेतकऱ्याला बोलवलं नाही म्हणले. म्हणलं ते 150 बोलवलंय की म्हणलं. ती मला माहित नाही म्हणले. गेलो मी शेतकऱ्याला भेटलो. काहीच कारण नव्हतं बोलवायचं, काहीच कारण नव्हतं. आणि दुसरं काय सांगतंय, विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडं प्रशासनाकडं अर्ज करा आणि त्यांच्याकडून तुमच्या पंचनाम्याच्या कॉप्या घ्या. मी प्रशासनाला विचारलं तुमच्याकडे आहेत का पंचनाम्याच्या कॉप्या. नाही म्हणले आपल्याकडं. मग तुमच्याकडे नाही तर शेतकऱ्यांना अर्ज करल्यावर कुणाकडून द्या, तुमच्या बापाकडून देणार का. उगा कागद काळी करायला लावायची. ती आधीच परेशान आहे, 2000 मिळाले म्हणून. त्याला सांगायचं ह्याला अर्ज करा. ती जाणार आपलं 100-200 रुपये खर्चणार, पुन्हा कुठलं तरी ऑफिस हुडकिणार, त्याला अर्ज देणार. म्हणजे शेतकऱ्याची बरं खरंच असेल तर करायला आपल्याला नाही, पण खोटं कशामुळं, फक्त कशासाठी बाबांनो, मी तुमच्यासाठी काहीतरी करायलोय दाखवायसाठी. बरं मी गेलो शेतकऱ्याला बोललो. मी जिल्हाधिकाऱ्याला बोलायलो होतो. आता जिल्हाधिकाऱ्याला बोलायला होतो, जिल्हाधिकारी सुद्धा काय म्हणले, हे मी नाही बोलवलं म्हणले कुणाला शेतकऱ्याला. म्हणलं आम्हाला का बोलवलं नाही. म्हणले दादा ही लोक कुणालाच बोलवलं नाही म्हणले, खासदाराला बी ना आमदाराला बी नाही. म्हणलं पण ही आलंय, ही बसलंय ना, आम्हाला म्हणायली की लोक तुम्ही कसं काय नाही म्हणून आलोय म्हणलं मी. आता मीन ती बोलत होतो, आता ही लागलं उघडं पडायला पलीकडे बसलेलं. मग ती उघडा पडायला लागलं की त्याचा जीव धाकधूक. मी सगळा पिक्चरच उघडा करून दाखवायलो ना. येसोला उभा केलंय, म्हणलं हाय का तुझ्याकडे पंचनाम्याची कॉपी. नाही बाबा म्हणला. मग त्याला काय राहावं ना. ती मला काय म्हणलं तुम्ही ऐकलं. हे सुरुवात कुणी केली. आता मी बोललेलं त्याला टोचलं. ती टोचल्यावर ती वकलं. त्यानं वकलं की मी ठोकलं. काय चूक आहे बाबा आपली, काय चूक काय आपली. कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाची हत्या झाल्यानंतर त्याचं तोंड सुद्धा मी बघत नाही. काय संबंध होता बोलायचा बाबा, बोलत नाही मी. ती ठोकल्यावर त्याच्या पोराला किती राग आला बघितलं का तुम्ही. किती राग आला. फक्त काय म्हणलं, तुझी अवकात आणि तुझा संस्कार काय माहित आहे, एवढ्याच 2 गोष्टी बोललो. किती राग आला मल्हार पाटलाला. रात्री 12ला काही 1ला व्हिडिओ करून काय काय बोलला ऐकलं तुम्ही. अरे मल्हार पाटील, तुला जर नुसतं 2 शब्द तुझ्या बापाला बोलल्यावर एवढा राग येतोय. तुझ्या आजानं माझ्या वडिलांची सुपारी देऊन त्यांचा खून केला, किती राग येत असेल मला. काय वेदना असतील माझ्या, काय भावना असतील माझ्या. मला काहीच वाटत नसेल. मला त्याला विचारायचंय की बापाला 2 गोष्टी बोलल्याच्या नंतर जर तुझं एवढा मनस्ताप होतंय, त्याच वेळेस 7 बहिणीच्या पाठीवर माझे वडील एकुलती एक, माझ्या आजीला काय वाटत असेल, माझ्या आजोबाला काय वाटत असेल. अरे तू ज्या वयाचा आज आहे तेवढंही वय आमचं नव्हतं, त्याच्यापेक्षा बारके होता. काय वाटत असेल आम्हाला, काय भावना असेल आमची. मला काय वाटत असेल, माझ्या भावाला काय वाटत असेल, माझ्या आईला काय वाटत असेल, माझ्या बहिणीला काय वाटत असेल.
मला त्याला विचारायचंय, समत काजी नावाचा ड्रायव्हर होता, त्याची लेकरं तर अक्षरशः बारकी पाळण्यात, ती लेकरू त्याच्या आईला विचारायचं की माँ बाबा ड्यूटी से कब आएंगे, त्याची आई काळजावर दगड ठेवून सांगायची येते 4 दिवसातून. काय वाटत असेल त्या समत काजीच्या लेकराला? अरे ह्याचा बी विचार करा ना. इतक्या नालायक अवलादी तुम्ही, इतकी नीच वागणारी तुम्ही, आणि तुम्हाला 2 शब्दानं एवढं त्रास व्हायला. 2 शब्द तुम्हाला टोचायलेत. त्या माणसाचा मुलगा म्हणून काय केलं पाहिजे सांगा ना. मी मला सांगा, संस्कार कुणाचे चांगलेत? ज्या कारणासाठी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाला संपवलंय, बाबांनो मी वाईट कृत्य केलं नाही, राजकारणासाठी संपवलं ना. तुझं राजकारण ह्या जन्मात यशस्वी होऊ देणार नाही, शपथ घेऊन बाहेर पडलोय. आणि त्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं ती शपथ पूर्ण करायचं काम मी करतोय. कुणाला चूक वाटत असेल, कुणाला बरोबर वाटत असेल, आणि बाबांनो प्रामाणिकपणे करतोय, इमानदारीनं करतोय. दिवसातला 24 तास त्या 24 तास वेळ तुमच्यासाठी देतोय. तुमच्या प्रत्येक बारकातला बारका प्रश्न, मोठ्यातला मोठा प्रश्न मी सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि मला खात्री आहे की प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला कधीही आयुष्यात अपयश येत, ही माझी भावना आहे. विषय असंख्य आहेत, बरेच आहेत, पण आता ताईंचं सुद्धा संभाषण आपल्या सगळ्याला ऐकायचंय. मला आपल्या सगळ्याला एवढीच विनंती करायची आहे बाबांनो, की तुमच्या सगळ्याच्या जीवावर आम्ही खंबीरपणे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभे आहेत. तुमचा आशीर्वाद हा निश्चितपणे आमच्या पाठीशी राहणार आहेत, आणि इमानदारीनं केलेलं काम तुमच्यासाठी कधीही वायाला जाणार नाही, हा विश्वास या ठिकाणी आमच्या मनात आहे. त्या विश्वासाच्या शिदोरीवरच आम्ही पुढे जातोय. आम्हाला खात्री आहे तुमची साथ आणि सोबत निश्चितपणे आमच्या पाठीशी राहील. फार काही बोलत नाही. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकही गाडी न देता एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आमचं 2 शब्द शांत चित्तानं ऐकून घेतले, त्याच्याबद्दल आपले आभार म्हणून माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.